नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे प्रत्येकदा आपल्या आवडत्या चॅनल ज्याचं नाव आहे स्पर्धकार मी नितेश. चला वेळ न दवडता लगेच प्रश्नावर सुरुवात करूया. काय प्रश्न? या सिरीज मध्ये आपण काय पाहतोय तर पोलीस भरती मध्ये पडलेले प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स म्हणजे मागील प्रश्नपत्रिकेचा आपण आढावा घेतोय आणि त्यातले प्रश्न कसे होते आणि कसे पडू शकतात आपल्याला त्या सुद्धा विश्लेषण आपण पूर्णतः करणार आहोत. चला बघू प्रश्न. पहिली संख्या दुसरी संख्येच्या दुप्पट आहे. आपल्याला काय ठरलंय? प्रश्न वाचायचा आहे, बरोबर, पूर्णतः वाचायचं, समजून घ्यायचंय, मग आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचायचंय. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे. बघा आता तो पॅटर्न सगळ्यांना माहिती आहे. काय तर बाबा तीन संख्या घ्या, एक्स वाय झेड घ्या, मग काय करायचं, पहिल्या दोन संख्येचं एकमेकांशी असलेले संबंध, परत पहिल्या आणि तिसऱ्या संख्येचा संबंध, असं तर आपल्याला माहिती आहे. आपण ह्या पहिल्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आपण काय करतोय, थोडं शॉर्ट ट्रिक करता येईल का आपल्याला, तसं बघतोय आपण. काय बघा, पहिली संख्या काय म्हटलं मित्रांनो, पहिली संख्या आपण एक्स मानली, ते काय दुसरीच्या दुप्पट आहे. जर पहिली संख्या ही दुसरीच्या दुप्पट आहे तर दुसरी संख्या मी एक्स भागिले 2 पकडू का? कारण की मी डायरेक्टच एकाच चलामध्ये आणतो म्हणजे आपलं उत्तर संपलं. घेतलं. तिसरीच्या तिप्पट आहे, मग तिसरी संख्या मी काय घेतो मित्रांनो, एक्स भागिले 3 घेतो. पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आहे, तिसरीच्या तिप्पट आहे. तिन्ही संख्येची सरासरी 44. 44 कधी सरासरी कधी घेतो? ह्या तिघांची बेरीज आणि किती घटक आहेत? 3 घटक आहेत. किती येते मित्रांनो? 44. झालं, आपलं समीकरण तयार झालं. आता फक्त आपल्याला फास्टपणे सोडवायचं. बघा वरती काय, एक्स प्लस एक्स भागिले 2 प्लस एक्स भागिले 3, याचा आपण छेद समान करूया. आपण छेद किती करूया? 6 करूया. 6 वरती पण 6 ने गुणलं. याला 6 करण्यासाठी मला 3 ने छेदाला गुणावं लागेल, 3 ने अंशाला गुणावं लागेल. याला 6 करण्यासाठी मला खाली 2 ने आणि वरती 2 ने गुणावं लागेल. बघा छेद समान झाला, 6 6 6. चला 6 आणि 3 9 आणि 2 किती झालं मित्रांनो? 11x भागिले किती झालं? 6. छेद समान झाला, हे 6 खाली आला आणि हे 3 आहे तसं होतं 44. बघा किती छोटं झालं. आता 11 की 11, 11 चोक 44, भाग दिला मी डायरेक्ट. मग हे x आहे की नाही, हे झालं 6 3 18, हे जाणार इकडे आणि इकडे काय होतं अगोदर 4 आणि हे 18. मग काय ते मित्रांनो, x बरोबर 18 चोक 72 हे आपलं उत्तर आहे का? ऑप्शन क्रमांक 1 बघा, 72 आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, जरा वेगळ्या प्रकारे आपल्याला गणित सोडवायचं. आता आपल्या बुद्धीला आपण व्हेरिएबल ऑप्शन्स ओपन ठेवायचे, कशा कशा पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. काय म्हणतोय की 1591च्या मागील 6वी समसंख्या व 1040 म्हणजे 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक म्हणजे वजाबाकी कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? बघा आता 1591 आपली संख्या आहे, याची मागील 6वी समसंख्या. बघा 1591च्या मागची पहिली समसंख्या कोणती मित्रांनो? 1590. बघा पटते का? मग 6वी आहे ना, एक तर कमी झाली, मग आता 5 समसंख्या आपण वजा केल्या नंतर काय होतं मित्रांनो? 5 गुणिले 2 म्हणजे 10. आपल्याला याच्यातून अजून एकदा कमी करावं लागेल, संख्या आली 1580. हे पटतंय का? बघा ओके, हे झालं. आता 1040चं पण तसंच करायचं. 1040 नंतर येणारी पहिली विषम संख्या आहे 1041 आणि त्याच्यानंतर 6वीच विचारले ना, एक तर ही झाली. आता परत 5 विषम संख्या पुढे घ्या म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे 10. 10 याच्यामध्ये ऍड करा, किती झालं? 1051. म्हणजे ही एक संख्या मिळाली आणि ही एक संख्या मिळाली. आता यांच्यातील फरक म्हणजे यांची वजाबाकी मित्रांनो. यांची वजाबाकी करूया आपण. काय केलं? 1580 आणि 1051. चला मित्रांनो वजाबाकी करा. 10तून 1 गेला 9, हात चाला 1, 8तून 6 गेले 2 आणि 15तून 10 गेले 5. मित्रांनो ही कशाचा वर्ग आहे मित्रांनो? 23चा वर्ग हे आहे 529. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 23 हे उत्तर आहे की यांच्यातली फरक कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे. बरोबर समजलं? उत्तर आहे 23. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो पुढचा प्रश्न काय म्हणतो आपला, 1800 पेरू हे 15 पेट्यांमध्ये समान भरले, त्यापैकी 10 पेट्या मुंबईला विक्रीसाठी पाठवल्या तर किती पेरू मुंबईला पाठवले? खूप सोपा प्रश्न होता मित्रांनो, हा बोनस प्रश्न होता. बघा 1800 पेरू आहेत की ना, आपल्याला याला काय करायचं आहे? 15 पेट्यामध्ये समान वाटप करायचे. मग काय करू आपण? 15 पेट्यामध्ये याला जर समान वाटणी केली तर मला पेरू मिळतील एका पेटीमधले. मग चला भाग देऊया. 15 एके 15, 15 एके 15, 3 उरले, 15 दुनी 30 आणि हे 0 म्हणजे एका पेटीमध्ये 120 पेरू आपल्याला मिळाले. 10 पेट्या मुंबईला पाठवल्या, एका पेटीमध्ये तर 120 असतील तर 10 पेट्यामध्ये किती असतील मित्रांनो पेरू? 10 ने गुणायचं आपल्याला, 1200
पेरू असतील. तर किती पेरू मुंबईला पाठवले? तर मित्रांनो 1200 पेरू मुंबईला पाठवले. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. सोपा प्रश्न, बोनस प्रश्न. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, थोडासा अवघड प्रश्न आहे. बघा काय म्हणतो प्रश्न. रवीनाने, अवघड म्हटलं की घाबरायचं नाही, मी शॉर्ट ट्रिक सांगणार याची, कशी लक्षात घ्या. रवीनाने मराठी पुस्तकाचा 304 भाग व 17 पाने वाचली, तेव्हा 28 पाने शिल्लक राहिली. बघा आता काय करते रवीना मॅडमने, काय वाचली? मराठी वाचली पुस्तकं. मराठीचं पुस्तक होतं X पानांचं, मग त्याचं 304 X पुस्तकं वाचली व 17 पानं वाचली प्लस 28 पानं शिल्लक राहिली, म्हणजे हे टोटल मिळून होणार आहे X. बघा पटतंय का? 304X, याची 304X पानं वाचली व 17 पानं वाचली व 28 पानं शिल्लक राहिली, म्हणजे टोटल सगळ्यांची जर बेरीज केली का मित्रांनो, तर आपल्याला काय मिळतंय? X मिळतंय. बघा तसंच काय करायचंय. काजल मॅडमनी काय काढले? काजल मॅडमनी इतिहास वाचलाय. इतिहासाचे पुस्तकाचे पानं समजा आपण Y मानूया, मग त्याचा 3/5 भाग व 20 पाने वाचली, तेव्हा 26 पाने शिल्लक राहिली. परत एकदा असंच करायचं आपल्याला. 3/5X प्लस 20 पानं वाचली प्लस 26 पानं शिल्लक राहिली, बरोबर पुस्तकाची एकूण पानांची संख्या. तर रवीनाच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानांपेक्षा किती होती, म्हणजे आपल्याला काढायचं X वजा Y. मग सोपं आहे. 2 आपल्याला समीकरण मिळालेत, 1 आणि 2, हे दोघं सॉल्व्ह करायची. X ची किंमत काढायची इथून, सॉरी मित्रांनो इथं Y आहे, Y ची किंमत काढायची आणि X वजा Y काढून आपलं उत्तर काढायचं. बरोबर, ही एक पद्धत आहे जी की आपण वापरतो, म्हणजे वापरतोच. आता आपली स्मार्ट पद्धत काय बघा. आता बघा ही जर पद्धत झाली, ही आपण काय करतो, ही सारखी वापरतो आपण. आता आपण स्मार्ट ट्रिक वापरू आणि शॉर्ट ट्रिक मध्ये कसं उत्तर काढायचं मी सांगतो. बघा रवीनाने मराठीचं पुस्तक वाचलंय, मराठी X आहे. काजलने इतिहासाचं पुस्तक वाचलंय, Y आहे. बरोबर, किती वाचलंय? 304 भाग वाचून झाले, उरलं किती? 304 भाग वाचून झाले, उरलं 1/4. पटतंय का? 1/4 उरलं. मग उरलेलं काय काय होतं? हे 17 पानं वाचलेली आणि 28 पानं शिल्लक राहिलेली, मग 17 अधिक 28. त्याचप्रमाणे काजल इतिहास वाचलाय 3/5 भाग, उरलं किती? 2/5 भाग उरला. मग त्यात काय काय उरलं होतं? हे 20 आणि हे 26, 20 अधिक 26. चला सोडूया. X बरोबर किती? 17 आणि 28 किती मित्रांनो? 7 आणि 8, 5, 15 हात चालय आणि हे 45 गुणिले हे 4 इकडे आल्यानंतर. त्याचप्रमाणे Y 20 आणि 26 किती झालं मित्रांनो? 46 गुणिले हे 2/5 की नाही, हे पलीकडे गेल्यानंतर होतं 5/2, बेक बे, बेक बे 2 4, बेत्रिक 6, 23 गुणिले 5 किती येते मित्रांनो? 23 गुणिले 5, 5 ते 15 हात चालय, 5 2 10 आणि 11 आणि इकडे काय येते? 45 गुणिले 90 आणि 180, म्हणजे X आले 180 आणि Y आले 115. वजाबाकी करा. 180 आणि 115 ची वजाबाकी काय येते मित्रांनो? 10 ते 5 गेले 5, हात चाला 1, 18तून 12 गेले 6. उत्तर आले मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 65. वेगळ्या पद्धतीने सोडवले पण किती सुटसुटीत आले. जर ते याच्या अगोदर मी सांगितलेले समीकरण सोडवायला थोडासा वेळ लागला असता, पण हे स्मार्ट टेक्निक बघा किती फास्टपणे आपण उत्तर काढलेलं. उत्तर आलेलं आहे 65. समजते? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, काही काही प्रश्न तुम्हाला असेच सोडलेले असतात. बोनस म्हणजे बोनस पेक्षा सोपे प्रश्न असे दिलेले असतात, त्यातलाच हा प्रश्न आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे, पण असे प्रश्न तरी चुकू नका मित्रांनो. सोपं दिलेलं असतं तर ते घ्यायला शिका. काय प्रश्न? एका शाळेत 20 मुलांपैकी 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्लं. 20 मुलं होती, त्यातील 4 जणांनी काय केलं? 1 सफरचंद खाल्लं. तिघांनी काय केलं? प्रत्येकी 1 संत्री खाल्ली. त्यातली अजून 3 आले, त्यातली 1 संत्री खाल्ली. व दोघांनी 2-2 केळी खाल्ली आणि दोघांनी काय केलं? 2-2 केळी खाल्ली. तर त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली? बघा काय प्रश्न आहे. 4 3 2 ह्याच मुलांनी फळे खाल्लेत. 4 अधिक 3 अधिक 2 किती होते मित्रांनो? 4 आणि 3 7 आणि 3 9. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे 9. काही काही वेळेस असे प्रश्न दिलेले असतात, एकदम सोपे प्रश्न असतात, ते फक्त मित्रांनो चुकायचं. चुकला तर मित्रांनो समजून जा, तुझा खेळ नाही हा. आपलं उत्तर आलंय ऑप्शन क्रमांक 9. चुकायचं नाही मित्रांनो, चुकायचं नाही. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न काय म्हणतोय की 5 क्रमागत संख्यांची बेरीज 340 आहे. त्या संख्यामधील दुसऱ्या आणि 5व्या
संख्यांची बेरीज किती बघा. अशा प्रकारचे प्रश्न आल्यावर आपण काय करतो मित्रांनो, 5 क्रमागत घ्यायचेत ना. तर पहिली संख्या x घेतो, मग दुसरी संख्या x अधिक 1 घेतो, तिसरी संख्या x अधिक 2 घेतो, x अधिक 3 आणि x अधिक 4. ओके, असं घेतो. मग काय करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज काय होते 340. मग दुसरी संख्या आणि पाचवी संख्या यांची काय करायची, बेरीज करायची. ओके, कसंही करा, नो प्रॉब्लेम. मी काय करतो माहितीये का, मी जी मधली संख्या आहे की नाही त्याला x मानतो. मग त्याच्या अगोदरची संख्या x वजा 1 असेल, x वजा 2 असेल, x अधिक 3, x अधिक 1, x अधिक 2. ह्या झाल्या 5 क्रमागत संख्या. त्यांची बेरीज किती आहे मित्रांनो, बेरीज बघा, हे झालं 5x आणि काय झालं, हे 1 ला 1 कट, 2 ला 2 कट, हे 5x बरोबर झालं. बेरीज दिली 340. x बरोबर काय येणार मित्रांनो, 340 भागिले 5, 5 1 5, 5 6 30 आणि 5 8 40. हे x ची किंमत आली 68. दुसरी आणि पाचवी संख्या कोणती, दुसरी, हे दुसरी आहे आणि पाचवी. दुसरी काय संख्या, x वजा 1 आणि पाचवी आहे x अधिक 2. दोघांची बेरीज किती आहे, हे 2x आणि अधिक 1, 2 मधून 1 वजा केलं बरोबर. 68 ठेवा इथे x मध्ये, 2 गुणिले 68 अधिक 1, बेसक 82 16 हात चाला, बेसक 12 आणि 13 अधिक 1 137. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे बरोबर. तुम्ही कसंही करा, नो प्रॉब्लेम. पण मला काय म्हणायचं होतं की मधली संख्या x जर पकडली तर हे आपोआप कॅन्सल होते, सोपं होतं एकदम. आणि x बरोबर 68 आलं आणि ह्या चिन्हाची बेरीज करा, 2x अधिक 1 येते आणि ती किंमत ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 137 झालं. कसंही करा, नो मॅटर हाव. काय करायचं की तुमच्या जे गणितीय करण्याचे स्पीड आहे, करण्याचा वेग आहे, म्हणजे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हा खूप फास्ट झाला पाहिजे, तेव्हा आपल्याला उत्तर लवकर मिळतं आणि पुढच्या अवघड प्रश्नासाठी वेळ जास्त मिळतो. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतो प्रश्न, सोपा प्रश्न आहे, काळजी करू नका. एक संख्या आहे, तिच्या 1/5 पेक्षा 68 ने अधिक आहे, तर ती संख्या कोणती बघा. सोपं आहे, एक संख्या आहे, ही संख्या तिच्याच 1/5 पैकी 68 ने मोठा आहे. हे झालं समीकरण. आता सोडवा. चला काय आहे त्याचं, 5x वजा x भागिले 5 बरोबर 68. 5x मधून x गेले 4x आणि हा 5 इकडे गेला, काय झालं 68 गुणिले 5. x बरोबर काय मित्रांनो, 68 गुणिले 5 भागिले 4. 4 1 4 भाग देऊया, 4 1 4, 2 उरले, 4 7 28. किती झालं मित्रांनो, 17 गुणिले 5, 17 5 85. x किती आलाय 85. ऑप्शन क्रमांक 2 बघा, 85 हे आपलं उत्तर आहे. सोपा प्रश्न असतो, फक्त आपल्याला हे समीकरण काढायला जमलं पाहिजे. समीकरण काढलं की हे फास्ट केलं की आपलं उत्तर आलं 85. ऑप्शन क्रमांक 2. हो थल, किती तोप आहे, एकदम तोप सोपं आहे. पण मित्रा मार्क घ्यायचेत आपल्याला, हे फास्ट सोडून आपलं उत्तर काढायचं. जमतंय, जमायलाच पाहिजे मित्रांनो, जमणार, सगळ्यांना जमणार. नीट अभ्यास केला तर सगळ्यांना जमणार. समजतंय. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला वेगळा प्रश्न, फक्त एक कीवर्ड आहे, तो कीवर्ड माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. कोणता कीवर्ड आहे, तर तो आहे अंकगणितीय श्रेणी. अंकगणितीय श्रेणी म्हणजे जर एखाद्या 2 संख्या असतील त्या 2 संख्येमधला फरक हा सेम पाहिजे, तसंच दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमधला सुद्धा फरक सेम पाहिजे. जसं की समजा आपण समसंख्या दिला 2 4 6 8, बघा याच्यातील फरक काय, हा 2चा फरक आहे, याच्यातील 2चा फरक आहे, हा सुद्धा 2चा फरक आहे. याला म्हणायचं या सगळ्या संख्या अंकगणितीय श्रेणीमध्ये म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या आहेत. ओके, म्हणजे काय कळालं सर, कळालं की आम्हाला त्या संख्येचा फरक समान पाहिजे बरोबर. मग किती संख्या आहेत अशा, समजा तिसरी व पाचवी संख्या अनुक्रमे 6 व 10 असल्यास पहिल्या 5 संख्यांची बेरीज किती सर, आम्हाला कळालं बघा 5 संख्या आहेत. तुम्हाला समजण्यासाठी मी अशा लिहितो 5 संख्या. तिसरी आणि पाचवी संख्या, तिसरी 6 आहे आणि पाचवी 10 आहे, तर मधल्या संख्या काय असायला हव्यात मित्रांनो. जर फरक मला समान आणायचा आहे तर बघा मी असं लिहू का, 6 आणि 10 फरक आहे, 8 2चा फरक आहे, परत इथं 4 लिहितो, इथं 2 लिहितो. असं लिहिलं तर बघा याच्यातला 2चा फरक आहे, याच्यात सुद्धा 2चा फरक आहे, याच्यात सुद्धा 2चा फरक आहे आणि याच्यात सुद्धा 2चा फरक आहे. मग मला मिळाल्या अरिथमॅटिक श्रेणी म्हणजे अंकगणित श्रेणीमध्ये म्हणजेच अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या संख्या मला 5 ही मिळाल्या. तर प्रश्न फक्त विचारला की या 5 संख्यांची बेरीज किती. चला बेरीज काढा. हे 10, 8 आणि 2 हे 10 आणि 6 आणि 4 हे 10, 10 10 10. मित्रांनो बेरीज झाली 30. 30 ऑप्शन आहे का, ऑप्शन क्रमांक 2 बघा, 30 हे आपलं उत्तर आहे.
घाबरायचं नाही का, कारण की आपण हे जर कधी वाचलं नसेल किंवा आपल्या अभ्यासात आलं नसेल तर आपण घाबरू. अंकगणित श्रेणीमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न आपण निवडलेले आहेत की जे की तेच नाहीत, एक वेगळ्या प्रकारचे, एक वेगळ्या धाटणीतले प्रश्न आपण या पूर्ण सिरीजमध्ये निवडलेले आहेत. का तर आपल्याला समजावं की अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आलेले आहेत. ओके, समजलं? लक्षात ठेवायचं, अंकगणित श्रेणी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन, फरक समान असतो. हा एक सुद्धा म्हणजे एवढंच लक्षात ठेवलं तरी आपण उत्तरापर्यंत मित्रांनो सहजपणे पोहोचतो. समजतंय? लक्षात ठेवायचंय, काय शिकवते ते सगळं लक्षात ठेवायचंय, कारण की हे वेगवेगळे प्रश्न घेतलेले आहेत जे की कॉमन प्रश्न नाहीयेत. एक वेगळे प्रश्न की बाबा ते सुद्धा केले तर आपला एक सुद्धा मार्क मित्रांनो घालवायचा नाहीये. जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, प्रश्न काय आहे? प्रश्न तुम्ही पाहायचा आहे, प्रश्न वाचायचाच आहे आपल्याला. त्या सुद्धा आपल्या जे पर्याय आहेत ते सुद्धा वाचायचे आहेत मित्रांनो. काय काय आपण काय करतो, पर्याय वाचत नाही, प्रश्न वाचतो आणि लगेच सोडवायलाच प्रयत्न करतो, सोडवतो पूर्ण आणि परत बघतो की उत्तर पण कळाले आपल्याला. तर मित्रांनो, एवढा वेळ वाया घालवायची त्याला जरूरतच नव्हती, कारण की ऑप्शनवरून सुद्धा उत्तर काढतायत. दोन्ही पर्याय सांगतो मी. हा प्रश्न त्यासाठीच घेतला की ऑप्शन किती महत्वाचे असतात. बघा, दोन संख्यांची बेरीज 60 आहे आणि मोठी संख्या लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. मित्रांनो बघा, मोठी संख्या मी लिहितो x, लहान संख्या लिहितो y. x अधिक y, कारण की दिले ना त्यांनी, दोन संख्येची बेरीज 60 आहे. आता मोठी संख्या लहान संख्येच्या तिपटीपेक्षा, मोठी संख्या म्हणजे x ही लहान संख्येच्या तिपटीपेक्षा 8 ने जास्त आहे. हे दुसरं समीकरण. हे समीकरण पुढे जाऊन काय बनणार आपलं, x वजा 3y बरोबर 8. बरोबर, हे समीकरण तयार झालं. आता हे पुसतो मी. बघा, हे दोन समीकरण आपल्याला मिळालेले आहेत. आपण काय करू, या समीकरणांची वजाबाकी करू. मग हे काय होणार, हे अधिकचं वजा होणार, हे वजाचं अधिक होणार आणि अधिकचं वजा होणार. मित्रांनो, x ला x कट होणार, x वजा x, y अधिक 3y मित्रांनो 4y होणार आणि 60 वजा 8 मित्रांनो काय होणार 52. y बरोबर 52 भागिले 4, 4 एक 4, 4 एक 4 आणि 4 त्रिक 12. हे आलं उत्तर 13. 13 तुम्ही काय करा, y आलंय ना, तर y मध्ये 13 ठेवा, x किंमत काढा. x बरोबर काय होते मग 60 वजा 13 मित्रांनो काय होईल, 10 मधून 3 गेले 7, हात चाल 6 मधून 2 गेले 4, x आलं 47 आणि 1 13. ऑप्शन क्रमांक बघा 1. आता बघा त्या संख्या शोधा. तर बघा ऑप्शन जर बघितलं 13 आणि 47 ह्या दोघांचीच बेरीज 60 होते, बाकी कुठल्याच ऑप्शनची बेरीज 60 होत नाही. बघा 13 27 किती होते मित्रांनो, 7 आणि 3 10 40 होते. ह्याचं किती होते 11 31 होते. ह्याचं किती होते 51 आणि 11 किती होते 70 होते. सॉरी 70 नाही, 2 आणि 62. मग ऑप्शन क्रमांक 1 मी आत्ता हा प्रश्न का घेतलेला आहे, कारण की आपल्याला सोडवण्याच्या अगोदर ऑप्शन सुद्धा पाहायचेत. बघा जर ऑप्शन पाहिलं असतं तर मला एवढं सोडवायची गरज पडली असते का, नाही, मला डायरेक्ट उत्तर मिळालं असतं. 13 आणि 47 हे उत्तर आहे. हे ऑप्शन ब्रेक करून, क्लिक करून किंवा गोल करून मी पुढे जाणार, म्हणजे हा सगळा वेळ माझा वाचलेला आहे. हे सांगण्यासाठी हे गणित घेतलं की ऑप्शन बघायचंय, ऑप्शन बघितल्यानंतर आपल्याला इलिमिनेट करायचे. इलिमिनेट 2 जरी ऑप्शन इलिमिनेट झाले की नाही तर तुमचे हे ऑप्शन उत्तर बरोबर येण्याचे 50% चान्सेस वाढतात. हे गणित आहे मित्रांनो. 2 जरी आपण इलिमिनेट केले समजा तर हे 2 पैकी उत्तर असणार आहे, एक तर हे असणार किंवा हे असणार, म्हणजे आपले बरोबर येण्याचे चान्सेस मित्रांनो 50% वाढतात. समजतंय? समजायलाच पाहिजे, त्यासाठी प्रश्न घेतला होता, ऑप्शन बघायचा आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो काय प्रश्न आहे, प्रश्न वाचूया आपण. राकेश एका तासाला 30 पाने लिहितो, तर 45 पाने लिहिण्यास किती वेळ लागतो. बघा वेळ आणि पाने, किती पाने लिहितो. आता राकेश एका तासाला किती करतो 30 पाने लिहितो. 1 तास म्हणजे मित्रांनो 60 मिनिट घेऊया 30. तर 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल, तर आपण x लिहूया. बघा पहिल्यांदा आपल्याला त्यांचं प्रमाण काढावं लागेल, ते समप्रमाणात आहेत का व्यस्त प्रमाणात आहे. समप्रमाणात म्हणजे काय असतं की एक क्वांटिटी, समजा हा वेळ वाढला तर पाणी सुद्धा वाढतात, याला माहिती समप्रमाण. आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय, तर वेळ वाढला तर पाणी वाचायला म्हणजे कमी पाणी वाचली जातील किंवा लिहिली जातील. म्हणजे असं वेगळं असेल, उलट असेल तर म्हणायचं व्यस्त प्रमाण. एक वाढते दुसरं पण वाढते, त्याला म्हणायचं समप्रमाण. आता बघा जर वेळ जास्त असेल तर जास्त पाणी लिहून पण होतील, म्हणजे याचा अर्थ काय झाला की दोन्ही जे क्वांटिटी आहेत, दोन्ही जे घटक आहेत वेळ आणि पाणी हे समप्रमाणात आहेत.
म्हणजे एक वाढलं की एक वाढते, हे दुसरं वाढलं की दुसरं वाढते. मग आपल्याला विचारलं की 45 पाने लिहिण्यासाठी किती वेळ लागेल. मग तेव्हा काय करायचं असतं, तेव्हा तिरकस गुणाकार करायचा असतो. काय मग तिरकस गुणाकार करा, 60 गुणिले 45 बरोबर 30 गुणिले x. हे 30 आहे की नाही, ते इकडे घ्या, भागाकार होईल. मग x बरोबर काय, 60 गुणिले 45 भागिले 30, 30 एका 30, 30 दोन्ही 60, 45 गुणिले 2. मित्रांनो काय उत्तर येते, 90. मग x म्हणजे काय असणार आहे, 90 मिनिट लागतील तर त्याला 45 पानं लिहिण्यासाठी. याच्यापेक्षा सोपं पण करता येतं आपल्याला, 30 पानं 60 मिनिटात, म्हणजे मित्रांनो एक 2 मिनिटात एक पान लिहून घेतो, एक पेज. त्याचप्रमाणे 45 पेज लिहायचे असतील तर काय करावं लागेल, 45 गुणिले 2 90. ओके, स्मार्ट ट्रिक शॉर्ट ट्रिक काही वापरायच्या मध्ये वेळ तेवढाच लागणार आहे. हे तुम्हाला समजावं म्हणून एवढे लिहिले, नाहीतर एवढ्यातच आपलं उत्तर निघतंय. ऑप्शन क्रमांक 1 बघा, हे आपलं उत्तर आहे. 90 मिनिटामध्ये 45 पाने लिहून होतील. समजते. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, सुंदर प्रश्न आहे. काय म्हणतोय, m ही एक विषम संख्या आहे. ठीक आहे, m ही विषम संख्या आहे. m च्या पूर्वीची म्हणजे अगोदरची 8वी समसंख्या कोणती. बघा आता समजा एक उदाहरण घेऊया आपण. हे 9 संख्या आहे. 9 ही विषम संख्या आहे, त्याच्या अगोदर 8 7 6 अशा संख्या आहेत. मग जर 9च्या नंतर सलग अगोदरची समसंख्या आहे, तर या विषम संख्येची m दिली, त्याच्या अगोदरची जर मला समसंख्या काढायची असेल तर मी काय करणार, या 9 मधून 1 वजा करणार, तेव्हा मला 8 मिळाले. त्याचप्रमाणे m मधून मी 1 वजा करणार, हे झाली भेटली मला अगोदरची लगतची समसंख्या. आपल्याला कितवी काढायची, आपल्याला काढायची 8वी. आता 1 तर झाली, आता अजून 7 वरती जायचंय. मग 7 वरती जायचे म्हणजे काय करावं लागेल मला, 7 गुणिले 2 14 नंबर वरती जावं लागेल. म्हणजे मला अजून 14 वजा करावे लागतील या संख्येतून. म्हणजे m वजा 1 मधून 14 वजा केलं तर m वजा 15 ही मला 8वी समसंख्या असेल. ऑप्शन क्रमांक 2 बघा, m वजा 15 हे उत्तर मिळते. समजते. त्यासाठी एक उदाहरण दिलं मी तुम्हाला. आणि एक सम काढली की त्याच्या पूर्वीच्या समसंख्या काढायच्या असतील ना, तेवढं फक्त गुणिले 2 करायचं. 7वी काढायची असेल गुणिले 2 करा, 8वी 9वी 10वी त्या प्रमाणात गुणिले 2 करा आणि त्याच्यातून ती संख्या वजा करा अगोदरची. नंतरची काढायची म्हटली तरी पण तोच फंडा वापरायचा आपल्याला. काय करायचं, समजा ही समसंख्या आहे, त्याच्यानंतरची 10वी समसंख्या काढायची. मग 10 गुणिले 2 करा आणि हे 20 याच्यामध्ये मिसळा, झालं उत्तर. मग ते जे येईल ते तेवढ्या 10वी समसंख्या. अशा प्रकारचं वापरायचं आपल्याला. एक विषम संख्या दिली की त्याच्या पूर्वीची किंवा नंतरची समसंख्या कशी काढायची हे आपण या प्रश्नामध्ये शिकलो. तुम्ही पण शिकलात का, मी शिकवलं ना आता. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, खूप छान प्रश्न. काय म्हटले की x ही विषम संख्या असल्यास खालीलपैकी कोणती समसंख्या आहे. मग काय दिलं, x अधिक 2 x वजा 2 x गुणिले 3 x गुणिले 2 दिले. बघा अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना आपल्याला एक कोणती संख्या गृहीत धरावी लागेल. म्हणजे बघा आता विषम संख्या म्हटलं की नाही, तर एक तुमच्या मनामधली विषम संख्या सांगा. समजा आपण 3 घेऊया, सोपी म्हणजे कमी, आपलं गणित कमी लागावं आपल्याला करायला. 3 घेतली. मग आता बघा प्रत्येक ऑप्शन आपण ट्राय करूया. x अधिक 2 3 अधिक 2 किती झालं मित्रांनो, 3 अधिक 2 झालं 5. ही समसंख्या आहे का, नाही. मग हे ऑप्शन चुकला. आता x वजा 2 3 वजा 2 किती झालं 1 1. ही सुद्धा विषम संख्या आहे, उत्तर आहे का, नाही. परत काय, x गुणिले 3 3 गुणिले 3 करा, 3 त्रिक 9 हे समसंख्या आहे का, नाही. चौथं तर उत्तरच असणार आहे आपल्याला, तरी आपण चेक करूया. x गुणिले 2 3 गुणिले 2 3 दोन्ही 6 उत्तर समसंख्या आहे का, यस, हे आपलं उत्तर आलेलं आहे. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येतो ज्याच्यामध्ये कोणतेही सुद्धा आकडे नाहीत, तेव्हा तुम्ही एक कुठला तरी आकडा गृहीत धरा, त्याला म्हणतात अज्युम करा आणि त्याच्यावरती तुम्ही ऑप्शन ट्राय करा. ऑप्शनवर ट्राय केलं की आपल्याला उत्तर येतच. ओके, अशा प्रकारचा प्रश्न होता. म्हणजे काही सुद्धा आकडेवारी नव्हती आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कसा सोडवायचा हे बघायचं होतं. आय होप हा प्रश्न समजला असेल. सोपा प्रश्न होता, फक्त थोडेसे टेक्निक आपल्याला वापरायचे होते. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा या प्रश्नामध्ये मला एक थोडासा छोटासा कन्सेप्ट क्लिअर करायचा होता तुमचा, त्याच्यामुळे हा आपण प्रश्न घेतलेला आहे. काय प्रश्न आहे बघा, की 3 4 7 9 या अंकापासून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्या यातील फरक सांगायचा आहे. बघा समजा आपल्याला एक संख्या दिल्यात, 4 5 संख्या दिल्यात, अंक दिलेत सॉरी,
आणि त्याच्यापासून आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या बनवायची असेल तर कशी बनवायची? बघ, सर्वात मोठी संख्या बनवायची असेल, सर्वात मोठी, तर मला काय करावं लागेल, त्या अंकांचा उतरता क्रम लावावा लागेल. म्हणजे कसं बघा, 3 4 7 9 आहे की नाही, याच्यातला सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे? 9. त्याच्यानंतर लहान नंबर आहे 7. त्याच्यानंतर लहान नंबर आहे 4. त्याच्यानंतर लहान नंबर आहे 3. हा नंबर झाला सर्वात मोठा. उतरता क्रम घेतला ना, सर्वात मोठा अगोदर आणि त्याच्यापेक्षा छोटा 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 आपण नंतर घेतला. त्याचप्रमाणे काय, तर लहान संख्या मला त्या अंकापासून तयार करायची झाली तर काय करेल मित्रांनो, पहिल्यांदा सगळ्यात छोटा अंक घेईल. त्याच्यात छोटा अंक किती आहे बघा, 3. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडासा मोठा 4. त्याच्यानंतर मोठा 7. त्याच्यानंतर मोठा 9. म्हणजे चढता क्रम. मोठी संख्या घेताना आपण उतरता क्रम घ्यायचा, लहान संख्या शोधताना चढता क्रम घ्यायचा. प्रश्न काय म्हटले की मोठी संख्या लहान संख्या यातील फरक म्हणजे वजाबाकी सांगा. चला वजाबाकी इथेच करूया आपण. 13 9 गेले 4, हातचा आला 1, आणि 14 8 गेले 6, हातचा आला 1, 7 5 गेले 2, 9 3 गेले 6, 62 64 म्हणजे 6264. 6264 ऑप्शन क्रमांक 1 हे आपले उत्तर आलेलं आहे. हे दोन कन्सेप्ट, सर्वात मोठी संख्या कशी काढायची, दुसरा सर्वात लहान संख्या कशी काढायची, हे समजून सांगण्याचा या प्रश्नामागचा उद्देश होता. आपण प्रश्न अशाच प्रकारे घेतले की त्याच्यामध्ये एक खूप सारे कन्सेप्ट क्लिअर होतील, नवीन नवीन कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि हेच प्रश्न आहेत की जे पोलीस भरतीला वारंवार सुद्धा पडलेले आहेत. वारंवार तेच प्रश्न टाकले. पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका जर पाहिला तर तुम्हाला कळेल की डाटा हा लिमिटेड आहे. तेच प्रश्न परत परत टाकलेले तुम्हाला सापडतील. 3 वेळेस, 4 वेळेस, 5 वेळेस. त्या संख्यांचा पॅटर्न, त्या प्रश्नांचा पॅटर्न आपण एकदा लक्षात ठेवला तर आपल्याला पोलीस होण्यापासून किंवा सरळ सेवेतली पोस्ट काढण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो. समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि हे प्रश्न आवडले असेल तर आपल्याला लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब सगळं करायचं मित्रांनो. आवडलाय? चला सबस्क्राईब करायचं. चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. बघा मित्रांनो, हा प्रश्न हा फॅक्च्युअल आहे डाटा, हे तुम्ही लक्षात ठेवा. काय प्रश्न बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. वाचतो. टेबलावरती 1 रुपयाचं गोल नाणं ठेवलंय. बघा 1 रुपयाचं गोल नाणं ठेवलंय. त्याच्या भोवती त्याच आकाराची किती नाणी ठेवता येतील जे मधल्या आणि बाजूच्या नाण्याला स्पर्श करते? ह्याचं उत्तर आहे 6 मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं. म्हणजे कन्सेप्ट काय की हे 1 रुपयाचं गोल नाणं आहे, त्याच्या भोवती किती 1 रुपयाचीच नाणी ठेवता येतील जे नाणं ह्या मधल्या नाण्याला पण टच करेल आणि त्याच्या शेजारच्या नाण्यांना सुद्धा टच करेल. म्हणजे कसं बघा, हे 1 2 3 4 5 6 आणि अशा प्रकारे. म्हणजे हे 6 नाणी हे असे टच करतील मधल्याला सुद्धा आणि बाकीच्या दोघांना सुद्धा. हा फॅक्च्युअल डेटा आहे. हे तुम्ही वाटलंच तर हे करून बघायचं. 1 रुपयाचं नाणं घ्या, 2 रुपयाचं नाणं घ्या, कितीही नाणी घ्या, किंवा 1 रुपयाचंच नाणं घ्या, त्यांनी दिले तर 1 रुपयाचंच नाणं घ्या आणि ते 6 नाणी आणि मध्ये 1 नाणं ठेवून बघा की याच्या भोवती किती नाणी बसतात. तर मित्रांनो याचं उत्तर आहे 6 नाणी. काय काय वेळेस असे सुद्धा प्रश्न विचारतात ज्याचा आपल्या गणिताचा ह्याचा काय संबंध आहे का? तर आहे संबंध, पण तो खूप कॉम्प्लेक्स मध्ये जातो. समजून सांगण्यासाठी मला खूप वेळ घ्यावा लागेल. तर मित्रांनो लक्षात ठेवा, उत्तर आहे 6. समजतंय? चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. काय म्हणतो प्रश्न की 160 आंब्यांपैकी 18 आंबे खराब झाले. बरं ठीक आहे सर, अगोदर आंबे खराब झालेत, वाईट वाटतंय, पण गणित करतो. 160 आंबे होते, त्यातील 18 आंबे खराब झाले, उरले किती? इथंच काढून घेतो सर. बघा 10 8 गेले 2, हातचा आला 1, 6 2 गेले 4, 1 चा 1, 142 आंबे उरले बघा सर. बरं ठीक आहे. उरलेल्या आंब्यांपैकी 1 डझनची 1 पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील? बघा 1 डझन म्हणजे किती असतात? 12. 142 आंबे उरलेले आहेत, 142 आंबे उरलेत, त्यातून आपण भाग देऊया 12 म्हणजे किती डझन आंबे होत आहेत? म्हणजे ते एका पेटीमध्ये 1 डझन घातलाय तर उरलेले आंबे किती? 12 1 12, 12 1 12, 2 उरले, परत 1चाच भाग जातो, 12 1 12, 22 उरलं होतं, त्यातून 12 गेले मित्रांनो, 10 उत्तर आलं. म्हणजे सगळ्या आंबे डझनचे केले, एका एका पेटीत भरले तर उरले किती आंबे? 10. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. तर किती आंबे शिल्लक राहिले? तर मित्रांनो 10 आंबे शिल्लक राहिले. सोपा प्रश्न असतो, बोनस प्रश्न असतो, बोनसच पकडा हा, एवढा सोपा प्रश्न आहे. तर आंबे खराब झाले त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका, उत्तर काढायचं पटकन. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, खूप छान प्रश्न, 2 कन्सेप्ट क्लिअर होतात, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या.
प्रश्न पण अशा पद्धतीने विचारलाय की मित्रांनो खूप लेवल चांगली आहे प्रश्नांची. बघा 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यातील परत फरकास पुढील पैकी कोणत्या संख्येने निश्चेष भाग जातो. या संख्या दिल्या 3, 7, 151 आणि 14 यापैकी त्या फरकाला कितीने भाग जातो हे त्यांनी विचारलं. बघा 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 आणि 30 याच्यापैकी मूळ संख्या कोणत्या. मूळ संख्या म्हणजे त्या संख्येला त्याच संख्येने भाग गेला पाहिजे, दुसऱ्या संख्येने भाग गेला नाही पाहिजे. अशी कोणत्या संख्या आहेत मित्रांनो. बघा याच्यामध्ये आहेत 23, 24, 25, 26, 27, 28 आणि 29. मूळ संख्या किती झाल्या 23 आणि 29. बाकीच्या संयुक्त संख्या म्हणजे ज्या की मूळ संख्या नसतात याचाच अर्थ असतो की त्यांचे अवयव पडतात. म्हणजे 21, 22, 24, 25, 26, 27, 28 आणि 30 या आहेत संयुक्त संख्या. यांची सुद्धा आपल्याला बेरीज करायची आहे. 25, 26, 27, 28 आणि 30. चला मोठी बेरीज करू अगोदर संयुक्त संख्यांची. 1 आणि 2 3 4 7 आणि 5 12 6 18 18 आणि 7 25 आणि 8 मित्रांनो किती झाले 33. 3 2 आणि 4 6 8 10 12 14 14 आणि 6 झाले 20. 9 आणि 3 12 हातचा आला 1 आणि 5 म्हणजे संयुक्त संख्यांची बेरीज झाली मूळ संख्येची बेरीज झाली 52. संयुक्त संख्यांची बेरीज झाली 230. 203. आता यांची वजाबाकी करायची. 203 वजा 52 किती आलं मित्रांनो. 3 2 गेले हात चाला 1 आणि 20 5 गेले 15 आलं. आता 151 जी संख्या आपण काढलेली एवढा सगळा कुटाणा करून तर त्याला कशाने निश्चेष भाग जातो म्हणजे बाकी शून्य मिळते. 3 ने भाग जातो का मित्रांनो. 3 5 15 नाही जात. 7 ने जातो का. 7 2 14 1 उरतं नाही जात. 151 ने जातो का. हो 151च आहे. आणि 17 ने जातो का नाही कारण की 17 9 53 येते तर 151 आहे. तर मित्रांनो फक्त 151 नी भाग जातोय म्हणजे 3 नंबरच्या संख्येने भाग जातोय. मग ऑप्शन बघा ऑप्शन क्रमांक 3 तिसरी संख्या हेच आपलं उत्तर आहे. हे उत्तर जवळपास सेम आहे. तिसरं ऑप्शन म्हणून हे सगळं करून सुद्धा आपलं उत्तर बरोबर दिलं ऑप्शन. समजा हे 3च इथं वाकडं तिकडे टाकलं असतं किंवा इथं टाकलं असतं तर नीट बघून आपल्याला उत्तर ते द्यावं लागलं असतं. पण आपलं नशीब की ते 3 ऑप्शनच 3 दिलेले आहेत. आपलं उत्तर आलेलं आहे 3. समजलं का. याच्यामध्ये 2 कन्सेप्ट आपण कव्हर केलेले आहेत. एक मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. 21 ते 30 पैकी मूळ संख्या कोणत्या संयुक्त संख्या कोणत्या त्यांची बेरीज करायची, त्यांची वजाबाकी करायची आणि त्या वजाबाकीला निश्चेष भाग जातोय ते काढला आपण ऑप्शन क्रमांक 3 जे की 151 ने निश्चेष भाग जातो. म्हणून म्हणतो जे क्वालिटी प्रश्न असतात तेच आपण घेतो. क्वालिटी प्रश्नच आपल्याला सोडवायचे, आपली लेवल हाय करायचे, अपग्रेड करायचे, तेव्हा आपल्याला प्रश्न जे सोपे आहेत ते तर जाणार सोपे आणि जे अवघड आहेत ते सुद्धा सोपे गेले पाहिजे. समजतंय. समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि समजत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक शेअर फॉलो करायचे विसरायचं नाही मित्रांनो. ओके चला पुढचा प्रश्न घेऊया. मित्रांनो प्रश्न म्हणजे क्वालिटीचा आहे हा. काय म्हणतोय. एका पिशवीत 12 सोडून सर्व निळे चेंडू आहेत. 21 सोडून सर्व काळे चेंडू आहेत. 20 सोडून सर्व लाल चेंडू आहेत. 19 सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत. आणि पिशवीत जर 4च रंगाचे चेंडू असतील तर पिशवीत एकूण किती चेंडू आहेत. बघा कोणते कोणते कलर आहेत. एक निळा आहे मी त्याला ब्ल्यू लिहितो. दुसरा कलर आहे ब्लॅक. ब्लॅकला के लिहूया आपण क ब्लॅक. 20 सोडून सर्व लाल आहे त्याला रेड लिहूया आणि हिरवे याला ग्रीन लिहूया. बरोबर. आता बघा 12 सोडून सर्व निळे आहेत म्हणजे पहिल्यांदा निळे म्हणजे ब्ल्यू हे नाहीये. मग आपल्याला काय होणार आहे आपलं के प्लस आर प्लस जी हे काय असणार आहेत 12 असणार आहेत. 12 सोडून हे 3 कलर सोडून सर्व निळे आहेत. मग मी काय इक्वेशन घेऊ शकतो, काय समीकरण घेऊ शकतो. के प्लस आर प्लस जी बरोबर 12. एक समजलं की तुम्हाला सगळं समजतंय मित्रांनो. बघा आता पुढचं तसंच करायचंय. 21 सोडून सर्व काळे मग काळे काय तर ब्लॅक होतं क. मग हे सोडून सर्व किती झाले 21 बी आर जी किती झालं 21. त्याचप्रमाणे पुढचं करा. 19 काय म्हणलंय 19 सोडून सर्व हिरवे लालचं राहिलं. 20 सोडून सर्व लाल म्हणजे बी प्लस के प्लस जी बरोबर 20 आलं. आणि शेवटचं काय लाल सोडून हिरवे सोडून 19 आहेत म्हणजे हे ग्रीन सोडा आणि बी प्लस के प्लस आर हे किती झाले मित्रांनो 19. कन्फ्यूज व्हायचं नाही. एक सोडायचं बाकी सगळे घ्यायचे. एक सोडायचं बाकी सगळे घ्यायचे.
आता काय करायचं, 4च प्रकारचे कलर आहेत एका पिशवीमध्ये, या सगळ्यांची आपण काय करूया, बेरीज करूया मित्रांनो. बेरीज केल्यानंतर तुम्हाला काय झालं माहिती, या 3 ब्ल्यू आहेत, 3 ब्लॅक आहेत, 3 रेड आणि हे 3 ग्रीन आहेत. म्हणजे मी असं लिहू का, 3 ब्ल्यू ब्लॅक ग्रीन आणि रेड हे बरोबर, यांची बेरीज करूया. 2 आणि 1 3 आणि 9 मित्रांनो झाले 12, हातचा आला 1 आणि 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 2 7. मग 3 माफ करा, हे म्हणजे काय, ते सगळे पिशवीमध्ये असलेल्या सगळ्या बॉल्सची संख्या, म्हणजे ह्याला आपण म्हणतो टोटल बॉल्स. आणि हे 3 आलं बरोबर 72 आणि टी बरोबर मित्रांनो 72 भागिले हे 3 काय करू आपण पलीकडे आणूया, 3 3 1 3 3 2 6 आणि 3 4 12. म्हणजे टोटल बॉल्सची संख्या काय होती मित्रांनो 24. ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आहे. एक अलग लेवल का प्रश्न आहे, म्हणजे याच्यामध्ये सगळ्या बॉलची संख्या दिलेली नाही. तुम्हाला काय करायचे, अशा पद्धतीने जायचे उत्तरापर्यंत की बाबा 12 सोडून सर्व निळे, मग बाकीच्या ब्ल्यू सोडले म्हणजे निळे सोडले की बाकीच्यांची बेरीज 12 येते. त्याचप्रमाणे पुढचे इक्वेशन लिहायचे, बेरीज करायची. याच्यामध्ये सगळ्या टोटल बॉलची संख्या येते, त्याला टी मानूया आपण, आणि आपण सोडवलं तर आपल्याला टी जी आहे ते 24 येते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 24. खूप सुंदर प्रश्न. असे प्रश्न आले की मजा येते मित्रांनो, एकदम वेगळे. पण अशा प्रकारचा प्रश्न पहिल्यांदा आपण पोलीस भरतीमध्ये पाहतोय, तर मित्रांनो लक्ष देऊन प्रॅक्टिस करून बघा, स्वतः सोडवून बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा कळेल प्रश्न कशा पद्धतीचा होतो. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. प्रश्नच असे घेतोय आपण एक वेगळ्या प्रकारचे, ते म्हणतो ना दुनियादारीमध्ये एक वेगळीच दुनिया, त्याप्रमाणे असा प्रश्न होतो. जायचं पुढे, चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण शिकलो होतो, याच्या अगोदर एक प्रश्नामध्ये तो इन्क्लूड झाला आहे, शिकलो सुद्धा आहे. त्याचप्रमाणे जिथं आठवतं का तुम्हाला की ज्याच्यात फरक हा समान असतो त्याला म्हणायचं अरिथमेटिक प्रोग्रेशन. आणि त्याचप्रमाणे भूमितीमध्य म्हणजे जिओमेट्रिक मीन, जिओमेट्रिक प्रोग्रेशन हा कन्सेप्ट शिकताना आपल्याला कळतं. आता जेव्हा जिओमेट्रिक मीन आपल्याला काढायचं असतं ना, तेव्हा कसं काढायचं असतं मित्रांनो, त्याला एक फॉर्म्युला आहे, ते लक्षात घ्यायचं आहे. आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन म्हणजे काय ते सुद्धा मी या कन्सेप्टमध्ये समजून सांगतो. जेव्हा आपल्याला भूमितीमध्ये म्हणजे जिओमेट्रिक मीन विचारतो 2 संख्यांचा, तेव्हा मित्रांनो समजा मी असं लिहितो जिओमेट्रिक मीन म्हणजे जीएम. काय करायचं, दोघांचा गुणाकार करून त्याचा वर्गमूळ घ्यायचं असतं, याला म्हणायचं जिओमेट्रिक मीन म्हणजेच भूमिती मध्य. आता हा फॉर्म्युला माहित झाला आपल्याला, हा लक्षात ठेवायचा, दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याचं वर्गमूळ घ्यायचं. कोणती संख्या आहे, एक आहे 6 सर, एक आहे 24. मग चला काय करायचं, 6 गुणिले 24, 6 चोक 24, हातचा आला 2, 6 2 12 2 14, 144 वर्गमुळात 144 कशाचा वर्ग आहे मित्रांनो, 12चा वर्ग आहे, म्हणून उत्तर आलं 12. ऑप्शन क्रमांक 2 12. आता जिओमेट्रिक मीन म्हणजे काय, समजा संख्या आहे 6, त्याच्यानंतर जिओमेट्रिक मीन म्हणजे भूमिती मध्य 12 आणि त्याच्यानंतरची संख्या आहे 24. ओके, या 3 संख्या आहेत जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये. म्हणजे काय, समजा सर काय की ही संख्या ए पकडली, बी पकडली आणि सी पकडली, तर या ए भागिले बी म्हणजेच सर बी भागिले सी यायला पाहिजे, तेव्हाच मी म्हणू शकतो की या 3 संख्या जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. मग येते का बघूया, ए आणि बी काय, 6 भागिले 12 बरोबर 12 भागिले 24, 6 1 6, 6 2 12, 12 1 12, 12 2 24, 1/2 बरोबर 1/2. येस सर, दोघांचं प्रमाण, दोघांचं गुणोत्तर मला समान मिळत असेल तर मी म्हणू शकतो की या 3 संख्या मित्रांनो जिओमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये आहे. आणि जिओमेट्रिक मीन काढताना आपण काय करतो, दोघांचा गुणाकार करतो आणि त्याचा वर्गमूळ घेतो, हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. व्हेरी IMP. उत्तर आलेलं आहे ऑप्शन क्रमांक 2 12. समजतंय, समजायलाच पाहिजे मित्रांनो. आणि समजत असेल तर आपल्या चॅनलला काय करायचंय, सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं, फॉलो करायचं, शेअर करायचंय. स्पर्धाकार अकॅडमी जिथं दिसेल तिथे आपण अशाच प्रकारचे प्रश्न घेतो की वेगळ्या पठडीतले आहेत आणि जे तुम्हाला आवश्यक आहेत, जे आपण म्हणतो ना की आपल्या अभ्यासामधल्या ब्लँक स्पेसेस कोणत्या आहेत, ज्या की आपल्याला भरून काढायच्या रिकाम्या जागा, त्या रिकाम्या जागा म्हणजे ह्या आहेत. म्हणजे हे कन्सेप्ट आहेत, हे समजून घेतलं की आपला अभ्यास परिपूर्ण होतो मित्रांनो. ओके, लक्षात येते. चला याच गोष्टीवर पुढचा प्रश्न घेऊया. बघा मित्रांनो, मध्यमान म्हणजे मीन काढायचं आपल्याला. पुढील संख्यांचं मध्यमान किती ते काढायचंय. संख्या कोणत्या आहेत, 45 25 10 35 20 25 आणि 44. मध्यमान म्हणजे मीन काढताना आपण काय करतो मित्रांनो, आपण दिलेल्या संख्यांची पूर्णतः बेरीज करतो. किती संख्या आहेत मोजूया, 1 2 3 4 5 6 आणि 7 संख्या आहेत. आता अगोदर बेरीज करून घेऊया मित्रांनो. 45 25 10 35
20, 25 आणि 44. चला 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 20 आणि 4 24, हातचा आला 2, 2 आणि 4 6, 8 10 13 14 16 आणि हे 20, 204 आलं उत्तर. हे जे बेरीज आली की नाही सगळ्या संख्यांची, त्याला किती संख्या आहेत त्यांनी भाग दिल्यानंतर मला मित्रांनो मध्यमान म्हणजे मीन हे कळतं. मग 7 ने भाग देऊया. 7 1 7, 7 2 14, 6 उरलं, 7 8 56, 7 9 63, 1 उरला, 1 7 1 7 आणि 3 उरले, 7 चौक 28, 29.14 हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शनकडे पण बघत जायचं, मी सांगितलंय ऑप्शनला पण पाहायचंय आणि प्रश्न सोडवताना म्हणजे आपल्याला थोडासा अंदाज येतो की एलिमिनेशनने कोणतं आपण कट होऊ शकतो. बेरीज करायची आणि जेवढ्या संख्या होत्या त्याने भाग द्यायचा, आपलं उत्तर मिळतं. यालाच म्हणतात मीन, मध्यमान. जॉमेट्रिक अरिथमेटिक नाही, फक्त मीन. समजतंय? समजायला सोपा प्रश्न होता. अशाच प्रकारे मित्रांनो आपण हे जे वेगळ्या पठडीतले प्रश्न होते जे की वारंवार आपल्या पोलीस भरतीला विचारले होते ते आपण या एका व्हिडिओमध्ये संपवलेले आहेत. अशाच प्रकारच्या व्हिडिओ आपण अजून एक घेऊन येतोय, कारण की आपण एक सिरीज सुरू करतोय. पोलीस भरतीचे वारंवार पडलेले प्रश्न एक सिरीज सुरू करतोय. याच्या अगोदर सुद्धा 2 व्हिडिओ झाले आहेत, हा 3रा व्हिडिओ आहे मित्रांनो. जर अगोदरचे व्हिडिओ पाहिले नसतील तर नक्की ते व्हिडिओ पहा आणि हा सुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहिलाच असेल यात शंका नाही. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला काय करायचं आहे, लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. आणि हा समजतंय का, समजायलाच पाहिजे मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तब तक टेक केअर, धन्यवाद.